मुख्यतः म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेटिंगची अवस्था असते त्यावेळेस तसं बऱ्यापैकी शेतकरी गुळाचा किंवा मधमाशी आकर्षित करण्यासाठी असे करतो. काही प्रयोग तुम्ही केलेले आहेत का? स्वतः आम्ही केलं. माझ्या प्लॉट मध्ये 3 मौळ आणून ठेवले मी रातचं. 3 मौळ रातचं आणून ठेवले सेटिंग साठी. समजा आता ते मौळ म्हणजे विकत आणले का तुम्ही? विकत नाही, हा. विकत आणायची काय गरज आहे? नैसर्गिक पद्धतीने या मळा रानाला वाड्याला हा. कुठे मौळ आहेत. हो. 2.5-3 हजार तुम्ही हे आणता मक्षी पेट्या, पेट्या, मधमाशी आणता. हा, हा. आपल्या रानाने समजा 1-2 घंटे जर फिरलं तर कुठे 2-3 मौळ कुठे मिळतात. बरोबर. रातचं जायचं, दिवसा सारासारी करायची, संध्याकाळी आणायचं. हो. कुठे त्याला व्यवस्थित जाग्यावर ठेवायचं अडचणीत. हा. ती त्याला सावली लागावा. पाण्याच्या कुठे साईडला जवळ सोयी जर पाण्याची केली तर मधमाशी जास्त फिरत नाही. थोडस लांब पद्धतीने 200 फुटावर पाण्याची सोय करणे, त्या पद्धतीने व्यवस्थापन आपण साठी करतो. पुन्हा ताक अंडीचा वापर केला मी भरपूर. 200, 100 अंडे आणले. 10 लिटर जर ताक असेल तर 120 अंडे, नंतर गुळ, त्याचं 4 दिवस मिश्रण करून सेटिंगच्या टायमाला 15 दिवसाला डोस दिलेत. ती म्हणजे तुम्हाला कसा रिझल्ट भेटला? चांगला रिझल्ट. 5-5 किलो गुळ सोडणे असं या पद्धतीने. बरोबर. आता